बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि हा अंदाज खरा ठरत आता मोताळा तालुक्यामधील आव्हा या शेत शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। हवेचा जोर असल्याने शेतातील गहू अक्षरशः जमिनीवरती झोपला गेलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय। तर मका पिकाचं नुकसान झाल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचे सुद्धा नुकसान झालेलं आहे। संदीप वानखडे आपले प्रतिनिधी या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। संदीप, एकीकडे हवामान खात्याने दिलेला अंदाज हा कुठेतरी खरा होताना दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवं संकट उभं राहिलंय। अगदी बरोबर आहे गुरु, कारण खरीपाबरोबर रब्बीचं यापूर्वीचं पीकही जे आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातून निघून गेलं होतं आणि आता उरलेल्या पिकावर शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती, आशा होती आणि आज आणि उद्या 2 दिवस बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ही हवामान खात्यानं वर्तवली होती ना, हा अंदाज जो आहे हा तंतोतंत खरा ठरलेला आहे। मोताळा तालुक्यातील आवा या शेत शिवारामध्ये जे आहे गहू असेल, हरभरा, ज्वारी आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्याचा हा पाऊस झाल्यामुळे जे आहे गव्हासारखी गहू आणि मका हे 2 पिकं अक्षरशः जमिनीवर झोपलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं। शिवाय गुरांचा चारा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, तर हे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे। तर बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांसमोर पावसामुळे उभं राहिलेलं हे नवं संकट। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।